मुंबईसह राज्यात सर्वत्रच फेब्रुवारीमध्ये पहिली उष्णतेची लाट जाणवली। आजवर 2024चा एप्रिल हा सर्वात उष्ण ठरला होता। मात्र 2025 हे वर्ष कदाचित हा विक्रम मोडेल, कारण फेब्रुवारी ते एप्रिल असे सलग 3 महिने उष्णतेच्या लाटांचे कालावधी सर्वाधिक ठरले आहेत। एप्रिलमध्ये अति तीव्र उष्णतेची लाट आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले। धनंजय, 120 वर्षात एप्रिल महिना हा सर्वात उष्ण ठरलेला आहे, काय सांगशील सविस्तर? कारण खरं तर 120 वर्षातील सर्वात उष्ण महिना हा एप्रिल ठरलेला आहे। 2024मध्ये सुद्धा एप्रिल महिन्यात सगळ्यात जास्त उष्णता ही राज्यामध्ये होती, त्याचबरोबर देशभरामध्ये सुद्धा पाहायला मिळाली। आपण जर पाहिलं तर यंदा उष्णतेची लाट ही फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली आहे आणि आज 3 महिने झाले होत आलेले आहेत आणि 3 महिन्यात उष्णतेची लाट ही राज्यासह देशभरामध्ये वाढताना पाहायला मिळते आणि यंदा गेल्या वर्षीच्या प्रमाणे त्यापेक्षाही जास्त उष्णता ही यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांकडून या उष्णतेचे प्रतिक्रिया येताना पाहायलाच मिळतात। मात्र राज्यात नाही तर देशभरामध्ये ही उष्णता सगळ्यात जास्त असलेली पाहायला मिळते। त्यामुळे गेल्या 120 वर्षांमधला जो उष्णतेचा रेकॉर्ड आहे तो यंदाच्या एप्रिलमध्ये मोडण्याची शक्यता आहे। त्यामुळे उष्णता ही दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते। जर आपण पाहिलं तर राज्यातील विविध ठिकाणी नागपूर असेल, जळगाव असेल, त्याचबरोबर इतरही महाराष्ट्रातली काही राज्य आहेत त्यामध्ये ही उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 3 महिन्यापासून हे वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे यंदा 120 वर्षातला रेकॉर्ड हा मोडला जाऊ शकतो असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याच्या काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळते। करण, अगदी धनंजय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।